एवं बहुविधा यज्ञ. अरे असे तर अनेक प्रकारचे यज्ञ आहेत. आणखीन तुम्हाला शांतता मिळत नाही का? मग करा 108 कुंड, मग करा तुम्ही 105 कुंड. असं करू करू अशा अनेक प्रकारचे यज्ञ आहेत. ब्रह्मणा मुखे वितता, आणि हे वेदातून आलेले आहेत. कुठून आलेले आहेत? ब्रह्मण मुखे म्हणजे वेदाच्या मुखातून निघाले, म्हणजे वेदातून आलेले आहेत. तान सर्वान कर्मजान विद्धी. आणि अर्जुना हे सगळं कर्मकांड तू समज. कर्मजान कर्मापासून उत्पन्न झालेले असं तू समज. एवं ज्ञात्वा, जेव्हा तुला हे कळल की हे सगळं कर्मकांड आहे, आणि मग ज्ञात्वा हे ज्ञान झाल्यावर किंवा हे समजल्यावर तुला की हे सगळं कर्मकांड आहे म्हणून, मग तुला मोक्षाचा मार्ग सापडल. मोक्षसे. अशा प्रकारे या सगळ्या यज्ञाचा शह देण्याचा प्रकार कसा आहे पहा, की हे तुला कळाल्यावर मुक्त होशील तू. कशातून? या कर्मकांडातून. ज्ञानावस्थित चेतसः यज्ञायाचरत कर्म समग्रं प्रविलीयते. ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्म कर्म समाधिना. परब्रह्म परमेश्वर यांच्या उपदेशामध्ये काही ठिकाणी इतरांचे मत इथं प्रदर्शित केलेले आहेत. अर्थात ते परमेश्वराचं मत नाहीये. परमेश्वराच्या नावाखाली त्यांनी ते मत दिलेत, किंवा श्रीकृष्णांनी इतराचे मत सांगितले की हे जे यज्ञ असतात, यज्ञ म्हणजे होम हवनाचे यज्ञ, म्हणजे यज्ञ म्हणजे धार्मिक कार्य. परंतु होम हवनाच्या यज्ञालाही यज्ञ म्हणता येतं, कारण द्वापरीचा धर्म सुद्धा तोच आहे. आणि म्हणून यज्ञामध्ये, वेदामध्ये अनेक प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहेत. तर त्यांच्याविषयी मत कसे, म्हणून ते सांगत असताना म्हणतात, ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्म कर्म समाधिना. आता काही लोकांच्या मते कसं आहे, अर्पणम ब्रह्म. अर्पणम म्हणजे अर्पण करण्याचं साधन, म्हणजे पळी. यज्ञात टाकतात बारीकशे चमच्यासारखं असतंय ते. पळी सुद्धा ब्रह्म आहे. हवी ब्रह्म, तुपही ब्रह्म आहे. ब्रह्मणा ब्रह्माग्नो हुतम, आणि टाकणारा ब्रह्म, त्या ब्रह्माकडून ब्रह्मरूपी अग्नीमध्ये हवन केल्या जातं. तेन ब्रह्मकर्म समाधिना, आणि त्या ब्रह्मकर्मामध्ये असणाऱ्या योग्याला गंतव्यम ब्रह्मएव, म्हणजे त्याचा जो भजक आहे त्याला सुद्धा ब्रह्माकडेच जायचंय. अशा प्रकारे हे एक मत आहे. आता तुम्ही म्हणसाल मत आहे कशावरून, कुठं म्हटलं नाही का? तर हा श्लोक संपल्याबरोबर पुढच्या श्लोकाच्या आरंभी सांगतात दुसरं मत. म्हणजे ही एक मत आणि पुढचं मत. म्हणजे हे भगवान श्रीकृष्ण सांगायले की काही लोक असं म्हणतात की हे सगळं ब्रह्मच आहे म्हणून. टाकणारा ब्रह्म, तुपही ब्रह्म, पळी बी ब्रह्म, आणि तो ब्रह्माकडे जाणार आहे ब्रह्म, तो बी ब्रह्म. दैवमेवापरे यज्ञं योगिना पर्युपासते ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति. अपरे. आता दुसरे लोक काय म्हणतात पहा, इथं अपरे, याच्यावर मागचे काय म्हणले ते सांगितलं. आता म्हणतात अपरे,
म्हणजे दुसरे योगिनः दैवम यज्ञम एव पर्युपासते, म्हणजे दुसरे भक्त लोक दैवम यज्ञम एव पर्युपासते, म्हणजे देवलोकाच्या यज्ञाची चांगल्या प्रकारे अनुष्ठान करतात, पूजन करतात दुसरे लोक. आता इथं ते ब्रह्म हे ब्रह्म नाही, हे फक्त देवता रूपी त्यांचं पूजन रूपी, देवतेचं पूजन रूपी जो यज्ञ आहे. म्हणजे इथं कोणतं पूजन आलं की द्रव्य यज्ञ म्हणा, किंवा ज्या वस्तूनं त्याचं पूजन करायचं आहे तो यज्ञानं काय करतायत, अनुष्ठान करतात. पर्युपासते म्हणजे अनुष्ठान करतात. याच श्लोकात आणखी एक जरासं वेगळं मत सांगतात. अपरे, आणखीन तिसरे, ब्रह्माग्नो यज्ञेन एव यज्ञम उपजुवती, म्हणजे ब्रह्मरूपी अग्नीमध्ये यज्ञाने यज्ञाचं हवन करतात. आता याच्यामध्ये फक्त टाकणारा ब्रह्म नाही, त्या यज्ञाने या यज्ञाला, म्हणजे थोडा थोडा फरक आहे, पण हे सगळे यज्ञ म्हणजे होम हवनाचे आहेत आणि म्हणून त्यांचे सुद्धा मतं वेगवेगळे आहेत असं हे सांगत आहेत. श्रोत्रादीनिन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन् विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वति. आता वरच्या ओळीमध्ये आलंय इंद्रियान्यन्ये मात्रा आली, आणि खालच्या ओळीमध्ये म्हणले विषयानन्य, याची मात्रा कट केली. का केली कट? कारण इथं सुद्धा मात्रा आहे, पण पुढे स्वर आलेला आहे ई, आणि म्हणून आयादी संधीच्या नियमानुसार ती मात्रा निघून गेली, आणि म्हणून इथं स्वरापुढं स्वर आला तरी संधी होत नाही. कारण ये मध्ये अ आहे, पुढं ई आहे, याची गुण संधी व्हायला पाहिजे होती, परंतु पहिली संधी झालेली असल्यामुळे दुसरी संधी करीत नाही. तर अन्ये, पहा किती मतं आहेत, आतापर्यंत 3 मतं पाहिले, आणखी म्हणतात अन्ये म्हणजे दुसरे काही भक्त लोक श्रोत्रादिनी इंद्रियानी संयम अग्निषु जुह्वती, म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय कान वगैरे हे जे इंद्रिय आहेत, या इंद्रियावरचा जो संयम म्हणजे संयमरूपी अग्नी, त्याच्यामध्ये हवन करतात, म्हणजेच इंद्रियावर संयम करतात, सरळ अर्थ. परंतु त्या हवनाचा शब्दप्रयोग कसा केला की इंद्रिय रूपी कान वगैरे इंद्रिय संयमरूपी अग्नीमध्ये हवन करतात, म्हणजे ही एक मत. पुन्हा आणखीन अन्ये, आणखीन दुसरे काय म्हणतात, शब्दादीन विषयान, म्हणजे शब्द आदी विषय. आदी पदात कोणकोणते विषय येतात? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे जे विषय आहेत. कारण हे विषय कशाचे आहेत? या पंचमहाभूताचे हे विषय आहेत. म्हणजे जसा शब्दानं त्याची ओळख होते, म्हणजे आकाशभूत हे शब्दानं ओळखता येतं, त्याला दुसरा पर्याय नाही. पण आकाशभूताचं अस्तित्व जर आपण नाकारलं चार्वाकाच्या मतानं, तर अडचण अशी येते, ज्यावेळेस आमचे ध्वनी अवकाशातून चंद्रापर्यंत पोहोचतात, चंद्रावरून आम्हाला बोलल्या जातं, त्यावेळेस मात्र हे वारा वगैरे हे या अवकाशाच्या पलीकडं तो ध्वनी जातो. तो कशाच्या आधारानं? ते आकाशभूत आहे. म्हणजे आकाशभूताचं अस्तित्व आता सायन्सला सुद्धा कळायला लागलेलं काहीतरी आहे. आणि म्हणून शब्दादीन विषयात शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे जे विषय आहेत, या विषयांना इंद्रियाग्निषु जुह्वति, इंद्रिय रूपी अग्नीमध्ये हवन करतात, म्हणजे इंद्रियानं त्या विषयाचं ज्ञान होतंय. म्हणजे ते काय म्हणतात की हे जे विषय आहेत ते इंद्रियामध्ये हवन केले, म्हणजे इंद्रियामध्ये ते विषय आले म्हणजे आपल्याला ज्ञान होतं. तर असे हे वेगवेगळे यज्ञाच्या रूपानं बोललेली भाषा
या ठिकाणी हे अनेकाचे मतं सांगायलेत. कोणी असं म्हणतं, कोणी तसं म्हणतं. सर्वाणींद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते. अपरे आणखीच काहीच काय मत आहे. सर्वाणी इंद्रिय कर्मानीच, आणि हे सगळे इंद्रिय कर्म म्हणजे इंद्रियाच्या संपूर्ण क्रिया, आणि प्राण कर्मानी म्हणजे प्राणाच्या क्रिया, ज्ञानदीपिते म्हणजे ज्ञानानं प्रकाशित, आत्मसंयम योगाग्नो आत्मसंयम रूपी योगाच्या अग्नीमध्ये जुह्वती म्हणजे हवन करतात. म्हणजे सगळेच कर्म कर्मामध्ये हवन करतात. इंद्रिय रूपी कर्म, प्राण रूपी कर्म, आणि ते ज्ञानाने प्रकाशित आत्मसंयम, कारण ज्ञान झाल्यामुळे तो आत्मसंयम करायला शिकतो, म्हणून त्या आत्मसंयम रूपी अग्नीमध्ये जुह्वती म्हणजे हवन करतात. सरळ शब्दाचा अर्थ आहे की तो त्या कर्मावर संयम करतो. द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतय संसितव्रता. अपरे आणखीन दुसरे काय म्हणतात की द्रव्ययज्ञ आहे म्हणजे द्रव्यासंबंधी यज्ञ, तपोयज्ञ म्हणजे तपस्यारूपी यज्ञ. तप कशाला म्हणतात? तपती अनेन इति तप, ज्यानं तपविल्या जाते ते तप. तपवणं म्हणजे काय? म्हणजे आज आमचे विरक्त पुरुष आपल्या इंद्रियाला तपवतात. कसे तपवतात? उदाहरणार्थ चप्पल घालायची नाही, त्वचा इंद्रियाला तपवलं, किंवा एकच टाइम जेवायचं. म्हणजे आमच्या जिव्हा इंद्रियच काय, पण जठर इंद्रिय सगळ्यालाच आपल्या अंकुशमध्ये ठेवतात. म्हणजेच हे काय होतंय? तप होत असतंय. कसं तप होतंय? कारण ज्याप्रमाणे तार असतो, तार जर आपण विण्याला लावला तर तो तार आवाज ढिल्ला जर राहिला तर आवाज काही येत नाही. मग त्याला काय केलं जातं? तपवल्या जातं, म्हणजे ताण दिल्या जातो, त्याला ताण दिला जातो. आणि मग पट्टीमध्ये पाहतात आवाज यायला का नाही बरोबर. पण कधी कधी नवीन व्यक्ती जर असला तर तो काय करतो? खूपच आवळतो, आणि त्यामुळं तो तार तुटून जातो. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत म्हणतात, त्रसोने दिजे, एवढं ताणू नका त्रस उत्पन्न होईल म्हणून. त्रसोने दिजे, कारण त्रस जर आला तर तो कायमचा निघून जाईल. म्हणजेच थोडक्यात की तार जर जोरात आवळला तर तुटून जाईल. म्हणून आपल्याला किती पेलवतं, आपण कोण्या मात्रेचे आहोत तशी मात्रा द्यायला पाहिजे, आणि त्याला म्हणतात तप. म्हणून म्हटलं इथं की द्रव्ययज्ञ तपोयज्ञ तथा योगयज्ञ. आता इथे कसं वाटेल, जसं इतर ठिकाणी योग यज्ञ, द्रव्य यज्ञ म्हटलं, मग इथं तपयज्ञ म्हणायला पाहिजे होतं की नाही? तपो का म्हटलं? समास आहे ना तो. म्हणजे द्रव्य यज्ञ बरोबर म्हटलं, द्रव्य आहे द्रव्य यज्ञ. मग तप आहे तर तपयज्ञ का नाही म्हणलं? तर याचं कारण असं आहे की तपस शब्द आहे मुळात, आणि इकडं द्रव्य हा मुळात द्रव्य शब्द आहे. त्याला पदसंज्ञा येण्यासाठी स्वादी प्रत्यय लागले आणि त्याचा समासामध्ये लोप झाला. तपस या शब्दाला स्वादी प्रत्यय लागले, त्याचा लोप झाला, पण तो स जो राहिला त्याला ऋत्व उत्व होऊन तप होत असते. किंवा जसं मनोहर, मनहर नाही होत, मनोहर, त्याप्रमाणे. म्हणजे आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे, तपयज्ञ न म्हणता तपोयज्ञ असं का म्हटलं. आणि म्हणून द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, तसंच योगयज्ञ, वेगवेगळे योगासनं, वेगवेगळे आचार,
संशित व्रता म्हणजे अहिंसा आदी व्रत करणारे, जसे महानुभाव झाडाचं पानही तोडत नाही, गवताची काडीही तोडत नाही, अत्यंत अहिंसा व्रत पाळणारे, म्हणून संशित व्रता अत्यंत धारदार असं व्रत करणारे, कडक व्रत करणारे. यतयः असे प्रयत्नशील पुरुष स्वाध्याय ज्ञान यज्ञ, आणि काही आपला स्वाध्याय ज्ञान यज्ञ करणारे असतात. म्हणजे उठलं की आपलं ठराविक पारायण करायचं स्वाध्याय, असे त्याचं व्रतच असतं. आणि अशा प्रकारचे हे वेगवेगळे यज्ञ आहेत, म्हणजे धार्मिक क्रिया आहेत असं सांगितलेलं आहे. अपाने जुहती प्राणं प्राणे पाणं तथा परे प्राणापान गतिरुद्ध्वा प्राणायाम परायणा. अपरे 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 नियताहारा प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषा. अपरे आणि आणखी दुसरे लोक ते काय म्हणतात पहा, दुसरे भक्तगण. अपाने प्राणम जुहती म्हणजे जे प्राणायाम करणारे असतात ना, ते अपानवायू प्राणवायूमध्ये हवन करणं, म्हणजे तो वायू रोखून त्यामध्ये तो वायू म्हणजे घेणं आणि देणं. तथा प्राणे अपानम म्हणजे अपान प्राणात प्राण अपानात. अपरे आणखी दुसरे मत काय म्हणतंय, नियत आहारा आहारावर संयम करणारे. काही प्राणायाम परायणा प्राणायाम करण्यात तत्पर असलेले. प्राणापान गती रुध्वा प्राण आणि अपान वायूची गती रोखून, म्हणजे श्वास सोडताना सुद्धा धीमे गतीनं सोडायचा, श्वास घेताना सुद्धा संथ गतीने घ्यायचा. याला म्हणायचं प्राणायाम. काय म्हणायचं, प्राणापान गती रुध्वा. प्राणान प्राणेषु जुह्वति प्राणवायू हा प्राणवायूमध्येच हवन करतात. एते सर्वे अपि यज्ञ क्षपित कल्मषा. हे सगळे साधक या यज्ञाच्या द्वारे क्षपित कल्मषा म्हणजे पापाचा नाश करणारे आहेत. आणि यज्ञविद म्हणजे यज्ञाला जाणणारे आहेत. यज्ञशिष्ट कुरुसत्तम कुरुकुळामध्ये श्रेष्ठ असलेल्या अर्जुना, यज्ञशिष्ट अमृतभुज यज्ञ झाल्यावर राहिलेल्या अमृताचा अनुभव घेणारे भक्त लोक. म्हणजे प्रत्येक यज्ञामध्ये अन्नदान असतं किंवा स्वयंपाक केला जातो आणि तो स्वयंपाक सेवन करतात. सनातनम ब्रह्म सनातन परब्रह्म यांती म्हणजे हे लोक त्या सनातन ब्रह्माला जातात. म्हणजे अशा प्रकारचे काय सांगायलेत मत. नाही तर माणसं सनातन ब्रह्म गेला म्हणजे परमेश्वरला गेला, तिथं आपण तो जर अर्थ लावत बसलं तर कधीच अंत लागणार नाही. हे सगळे इतर भक्तगणांचे आपापले यज्ञ करण्याचे प्रकार आहेत. अथ अयज्ञस्य अयम लोक आणि यज्ञ न करणाऱ्या मनुष्यासाठी अयम लोक न असती. त्यांना या मनुष्य लोक तर होतच नाही, पण अन्य कुठं म्हणजे दुसरा लोक कुठून होईल. हे सुद्धा मतच आहे त्यांच्या मतानं की यज्ञ नाही केला तर तुम्हाला काहीच होत नाही, आणि यज्ञ न करणारे शेकडो आहेत त्यांचं काहीच होत नाही. पण त्यांचे मत येतं की तुम्हाला हे होणार नाही तर पुढं काहीच होणार नाही, म्हणून यज्ञ केलाच पाहिजे. आणि अज्ञान लोकांच्या डोक्यावर असा पगडा बसविला की लग्न लावायचं की करा होम हवन, कुठं काही झालं की करा होम हवन, वास्तुशांती असली की करा होम हवन, असं त्यांच्या डोक्यात फिट बसवलंय की बस ते काही केल्या निघत नाही. कारण त्याला धमकी दिली नाही तर तुम्हाला हे बी लोक होत नाही ते बी लोक होत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे सगळे मत आहेत. म्हणजे त्यांनी नाकारण्याची एक पद्धती असते. दुसऱ्याला चूक म्हणायचं नाही, दुसऱ्याला हे बरोबर म्हणायचं नाही, आणि मग हळूच सांगायला हे यांचं म्हणणं हे यांचं म्हणणं संपलं. परंतु
जेव्हा याचा उपसंहार करतात तेव्हा मात्र आपल्याला लक्षात येत आहे की भगवान श्रीकृष्णाला यातलं काय अभिप्रेत आहे. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धितान् सर्वा नेवं ज्ञात्वा विमोक्षसे. आणि उपसंहारामध्ये काय म्हणतात पाहता, कारण त्या ब्रह्मापासून म्हणजे जवळजवळ 24व्या श्लोकापासून तर 32व्या श्लोकापर्यंत ही जे त्या आपापल्या भक्त लोकांची मतं सांगत असताना उपसंहारात अर्जुनाला म्हणतात, अर्जुना एवं बहुविधा यज्ञ, अरे असे तर अनेक प्रकारचे यज्ञ आहेत. आणखीन तुम्हाला शांतता मिळत नाही का? मग करा 108 कुंड, मग करा तुम्ही 105 कुंड, मग करा 5 कुंड. असं करू करू अशा अनेक प्रकारचे यज्ञ आहेत म्हणले. ब्रह्मणा मुखे वितता, आणि हे वेदातून आलेले आहेत. हे कुठून आलेले आहेत? ब्रह्मणः मुखे, म्हणजे वेदाच्या मुखातून निघाले, म्हणजे वेदातून आलेले आहेत. तान सर्वान कर्मजान विद्धी, आणि अर्जुना हे सगळं कर्मकांड तू समज. कर्मजान कर्मापासून उत्पन्न झालेले असं तू समज. एवं ज्ञात्वा, जेव्हा तुला हे कळल की हे सगळं कर्मकांड आहे, आणि मग ज्ञात्वा, हे ज्ञान झाल्यावर किंवा हे समजल्यावर तुला की हे सगळं कर्मकांड आहे म्हणून, मग तुला मोक्षाचा मार्ग सापडल. मोक्षसे. अशा प्रकारे या सगळ्या यज्ञाचा शह देण्याचा प्रकार कसा आहे पहा, की हे तुला कळाल्यावर मुक्त होशील तू. कशातून? या कर्मकांडातून. म्हणजे या कर्माच्या मोहात, या हवनाच्या मोहातून तू मुक्त होशील. अशा प्रकारे हा विषय इथं संपलेला आहे. आणि आता अर्जुनाला वास्तविक त्याचे कर्म नाशण्यासाठी काय करायला पाहिजे ते सांगतात. श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञाज ज्ञानयज्ञ परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. आता हे सगळे यज्ञ वेदातून आलेत आणि त्याला शह देण्यासाठी सांगतात. कशावरून? कारण दुसऱ्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे त्रैगुण्य विषया वेदा. अरे अर्जुना, हे वेद त्रिगुणात्मक आहेत, वेदातले यज्ञ ही त्रिगुणात्मक आहेत. निस्त्रैगुण्यो भव अर्जुन, आणि अर्जुना तू मात्र निर्गुण हो. म्हणजे त्या श्लोकावरून याचा नीट बोध होतो की हे आपल्याला सगळं सोडायला सांगितलंय. नाहीतर म्हणसाल एवं ज्ञात्वा, याचं ज्ञान झाल्यावर, यज्ञाचं ज्ञान झाल्यावर तू मुक्त होशील, असा जर अर्थ उलटा केला तर त्या मागच्या श्लोकाचा सगळा सत्यानाश होईल. मागेच त्यांनी सांगितलं बाबा रे हे सगळं त्रिगुणात्मक आहे, तू हे तुला निर्गुण होतो. आणि म्हणून इथे म्हणालेत हे जेव्हा तुला कळल की हे सगळे कर्मच आहेत, कर्मकांडातले आहेत, त्यावेळेस तू त्या फंद्यातून मुक्त होशील. आणि आता म्हणतात परंतप पार्थ, म्हणजे शत्रूला ताप देणाऱ्या पृथ्वीपुत्र अर्जुना, द्रव्यमयात यज्ञात ज्ञान यज्ञ श्रेयान, म्हणजे द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ हा त्यापेक्षा उत्तम. द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ उत्तम. आणि अखिलम सर्वम, कारण हे सगळंच काही ज्ञाने परिसमाप्यते, ज्ञानामध्ये संपून जातं, म्हणून ज्ञान हे उत्तम आहे. पण आता एखाद्याला असं वाटतंय की ज्ञानानं फक्त काय होतात, प्रेतत्वाचेच नरक चुकतात, बाकीचे नरक चुकत नाही. इथं ज्ञान काय कोण्या अर्थाने अभिप्रेत आहे? ज्ञान हे आचारयुक्त ज्ञान, नुसतं शाब्दिक ज्ञान नाही. आणि मग आचारयुक्त ज्ञान म्हटल्यानंतर सगळेच दोष नसतात. नित्यविधी निमित्तविधीनं आपण सकाळच्या पोथीत ऐकलं की त्यांना काय होतं, तर म्हणे त्याच्या कर्माचा नाश होतो. म्हणजे आपण म्हणतो की नाही ज्ञानाने फक्त प्रेतत्वाचेच नरक नसतात आणि बाकीचे कुठे नसतात. मग कोणते नरक नसतात ज्ञानाने? लगेच आपण त्याच्यावर चर्चा करायला लागतो. अहो ज्ञानच मुळात आचरणयुक्त ज्ञान असा अर्थ इथं अभिप्रेत आहे. आणि आपण नुसतं कोरडं ज्ञान धरतो. कोरडं ज्ञान काहीच कामाचं नाही. आचरणच जर नसेल तर ते ज्ञान काय कामाचं? म्हणून ज्ञान हे आचरणयुक्त ज्ञान धरलं जातं. आणि आचरणयुक्त ज्ञान हे सगळेच प्रकारचे कर्म नसते.
म्हणजे नुसत्या प्रेतत्वाचेच नाहीत, पण असं म्हणतात शाब्दी संत कर्म प्रेतत्वाचे ना. बरोबर आहे, कारण त्याचा विकल्प नाहीसा होतो, म्हणून त्याचं प्रेतत्वाचे नरक नसतात. परंतु ज्ञान या शब्दामध्ये आचरण आल्यामुळं सगळ्या प्रकारचे कर्म नसतात ज्ञानानं, पण ते ज्ञान असावं की आचरणयुक्त. नाहीतर लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण स्वतः कोरडे पाषाण, काही कामाचं नाही. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. मात्र हे ज्ञान कसं घ्यायचं आता त्याच्याबद्दल सांगायलेत की ज्ञान आम्ही पायात चपला घालून बुटं घालून शाळेत शिकतो असं ज्ञान घ्यायचं असतं का? हे नाही. आपण पे दीजे तर आपण पे दे, स्वामींचं सूत्र आहे. तुम्ही जर त्याला आत्मत्व दिलं तर ते तुम्हाला आत्मत्व देईल. आणि म्हणून त्यासाठी त्याचं कशा प्रकारे ग्रहण करायला पाहिजे ते सांगतात. तत्विद्धी प्रणिपातेन, साष्टांग दंडवत घालून तू जाणून घे. सेवया किंवा त्या ज्ञान देणाराची सेवा करून, किंवा परिप्रश्नेनं किंवा पुष्प्रश्न करून. काही लोकांना चर्चेचा अंग असतं तर त्यांना सुद्धा खूप ज्ञान होते, कारण ऊहापोह याच्यामुळं काय होतं की त्याचं घुसळण होत असते. कारण ऊह तर्के अपोह वितर्के, तर्क वितर्क तर्क म्हणजे रईसारखं असं असं, म्हणून म्हणतात ऊहापोह, ऊह अपोह असा शब्द येतो. तर परिप्रश्नेनं लीनतापूर्वक नम्रतापूर्वक पुष्प्रश्न करून ते ज्ञान मिळव, किंवा तत्वदर्शिनः ते ज्ञानिनः. आणि मग तत्व पाहणारे, तत्वाचं ज्ञान जाणणारे ते ज्ञानी महात्मे मग तुला काय करतील? ते ज्ञानम उपदेक्षन्ति, तुला ज्ञानाचा उपदेश करतील. यज्ञात्वा न पुनर्मोह मेवं यस्यसि पाण्डव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यसात्मन्यथो मयि. आणि अथयत, आणि जर का तू ज्ञात्वा म्हणजे हे ज्ञान जाणल्यानंतर पुन्हा एवं मोहम न येसीसी, म्हणजे पुन्हा तू मोहात पडणार नाहीस, असं पांडव म्हणजे हे अर्जुना, येन भूतानी की हे सगळे प्राणी मात्र अशेषेन अगदी संपूर्णपणे मयी द्रक्षसी, तुला माझ्यामध्ये दिसतील. कारण परमेश्वर सगळीकडे भरलेला आहे, तो व्यापक आहे. अपि चेदसि पापेभ्य सर्वेभ्य पापकृत्तम सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि. आता इथं असं वाटेल अन्वयामध्ये पहा कसा खेळ करता येतो. याचा अन्वय बदलला की अर्थ कसा वेगळा होतो. जर अन्वय असा केला की यत् ज्ञात्वा पुनः एवं मोहम न यास्यसि पांडव येन भूतानि अशेषेन आत्मनी अथ मयी, असा हा अर्थ म्हणजे अद्वैतवादाकडे नेण्यासाठी केलेला असतो. म्हणून आपण एक लक्षात ठेवायचं, अशा ठिकाणी अथ अगोदर घ्यायचं आणि अथ यज्ञात्वा पुन्हा एवं मोहम न यास्यसि, आणि मग यानंतर तू पुन्हा मोहात पडणार नाहीस अर्जुना. येन भूतानी की ज्यामुळं सगळे प्राणी मात्र अशेषेन अगदी संपूर्णपणे मयी आत्मनी द्रक्षसी, तुला माझ्यामध्ये दिसायला लागतील. म्हणजे मी सगळ्याला व्यापक आहे. आणि चेत सर्वेभ्य पापेभ्य अपि पापकृत्तम असी, समजा तो अत्यंत पाप्यापेक्षा पापी जरी असतील तर ज्ञान प्लवेन, ज्ञानरूपी नौकेन एवं सर्वं वृजिनं संतरिष्यसि, या सगळ्याच पाप समुद्रापासून तू तरुण जाशील. आणि म्हणूनच या ठिकाणी मी की असं होतं की नाही मग ते प्रेतत्वाचे नरक चाकतात नाचतात
आणि मग ज्ञानरूपी नौकेनं सगळ्या पापापासून कसा मुक्त होईल, चौकडीपासून कसा मुक्त होईल, अमक्यापासून कसा मुक्त होईल. अहो ज्ञान म्हणजे आचरणयुक्त. आचरण केलं त्याची चौकडी बी नसते, सगळंच नसते. म्हणून ज्ञानरूपी नौकेनं सर्वम वृजिनम संतरिष्यचे, सगळा पाप समुद्र तू तरुण जाशील. यथैधांसे समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुतेऽर्जुन ज्ञानाग्नि सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा. आता भस्मसात हा जो शब्द असतो, आता हे भस्मसात कोणती विभक्ती धरायची, कोणतं करायचं, तर तसं काही नाहीये. हे भस्म यापासून तद्धित प्रत्यांत शब्द आहे. भस्मसात म्हणजे भस्ममय, कारण त आलेला आहे. तर जो त आलेला आहे, एक पंचमीला त येतो, पण हा पंचमीचा त नाहीये. त पर तत्कालस्य असे एक पाणिनीचं सूत्र आहे. तो त्याच्यात फक्त मागच्या पुरताच बोधक असतो, म्हणून भस्म संपलं. तर अर्जुना यथा समिद्ध याने दृष्टांत दिलाय की ते पाप कसे नासतात. तर म्हणे जसं चुलीमध्ये आपण जळतण टाकतो, ते जळून जातं, त्याप्रमाणे तुमचे पाप नष्ट होतात. कसे? यथा समिद्ध, समिद्ध म्हणजे प्रज्वलित अग्नी, म्हणजे प्रज्वलित अग्नी एधांशी भस्मसात कुरुते. मी अगोदर का सांगितलं भस्मसात, कारण हे कर्म आहे का, कोणता प्रयोग आहे, कर्मणी आहे का, कर्तरी आहे, म्हणून त्या गोंधळात पडसाल म्हणून आधी सांगितलं की हे काय प्रकार आहे हा. तर भस्मसात हा अव्यय बनून गेला त्याच्यामुळं. तर अर्जुना ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी एधांशी भस्मसात कुरुते, या जळतलाला जाळून भस्म करतो, तथा ज्ञानाग्नी त्याप्रमाणे ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्मांनी भस्मसात कुरुते, सगळेच कर्म तो नष्ट करतो. का? कारण त्या ज्ञानाचं महत्व काय म्हणून सांगतात. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विन्दति. इह ज्ञानेन सदृशम, या जगात ज्ञानासारखं पवित्रम ही न विद्यते, ज्ञानासारखं पवित्र असं काहीच नाही. तत्कालेन न विद्य तत्कालेन योग संसिद्ध, ते ज्ञान, तत् म्हणजे ते ज्ञान, कालेन म्हणजे दीर्घकाळानंतर, योग संसिद्ध कर्मयोगाच्या द्वारा अंतःकरण शुद्ध झाल्यावर स्वयमात्मनी विंदती, स्वतःच आत्मामध्ये त्याला ज्ञान उमटतं. आमचे स्वामी म्हणतात, आता चेतो आयसे घेपे पाठी अनुभवे जाणाल. श्रीकृष्ण भगवंत काय म्हणतात, हे ज्ञान तत्कालेन, आत्ताच नाही, पाठी अनुभवे जाणार. तत्कालेन योग संसिद्ध म्हणजे आताचे तो आयसे घेपे, तुम्ही घेत राहा. मग म्हणजे गीता आणि ब्रह्मविद्याशास्त्र हे दोन कसे एका रेल्वेच्या पटरीप्रमाणे चालतात पहा, सोडत नाहीत, मिसळत नाहीत, आपापल्या पद्धतीप्रमाणे, परंतु तत्वज्ञानाची चाकोरी मात्र सोडत नाहीत. काय म्हटलंय? तत्कालेन योग संसिद्ध, काही काळानंतर त्या ज्ञानाचं आचरण करणारा, शुद्ध अंतःकरण झालेला स्वयं आत्मने विंदते, त्याला आत्मज्ञान होईल. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेन्द्रिय ज्ञानम लब्ध्वा परां शांति मचिरेनाधिगच्छति. आणि संयत इंद्रिय, इंद्रियावर संयम केलेला किंवा जितेंद्रिय. तत्परः जितेंद्रिय, जित इंद्रिय, ज्याने इंद्रिय जिंकलेले आहेत त्याला जितेंद्रिय असं म्हणतात. आणि असा संयतेंद्रिय तत्परः, तत्परः म्हणजे परमेश्वरात परायण झालेला, साधनात परायण झालेला, म्हणजे आपल्या आचरणात परायण झालेला. श्रद्धावान, मात्र श्रद्धावान पाहिजे, नुसती कृती नको आहे.
नसुद्धी कृती नको आहे. कारण नसुद्धी जर कृती केली तर स्वामींनी सांगितले एके मोचके एके अमोचके, म्हणजे त्याच्या मागं दुसरंच काही होऊन बसतं. म्हणून श्रद्धावान ज्ञानम लभते. इंद्रियावर संयम केल्यानंतर श्रद्धावान पुरुषाला ज्ञान उमटतं अंतकरणात. ज्ञानम लब्ध्वा, आणि ज्ञान अंतकरणातून उमटल्यावर अचिरेन अगदी विना विलंब तात्काळ पराम शांतीम अधिगच्छती, त्याला उत्तम शांती मिळते किंवा तो उत्तम शांती प्राप्त करून घेतो. अधिगच्छती. अज्ञश्च श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यते, नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मना. आणि अज्ञ कसा? एखाद्याला फक्त माहिती असते दया करावी, दया करावी, भूत दया करावी एवढं माहिती असते, आणि मग त्याला ज्ञान नसतं. त्यामुळं होतंय काय परिणाम? एक डोंबारी होता, तो खेळ करू लागला. त्यानं काय केलं, एवढा मोठा चिरा आणला, लागला ढोलक वाजवायला. आता ते बकरू शिकवलेलं होतं, ते पळत आलं की जोरात असे धडक द्यायचं, ते दगड फुटायचा. आता त्याच्यामध्ये एक गेला असा अर्धवट ज्ञान नसलेला, म्हणजे अज्ञान माणूस. त्यानं पाहिलं अरे 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 हे बकरं पळत यायले आणि केवढं पाप त्याच्या डोक्याला लागल. तो पटकन मध्ये आडवा झाला, नाही नाही मी वाचवतो त्याला. आणि मग परिणाम काय झाला? त्याला बी मोक्ष मिळाला, दे धडक. तर असं ज्ञान कामाचं नाही. म्हणून ज्ञान नीट असावं. नाही तर गुरुजनांना, साधनवंताला आपण नीट प्रश्न करून विचारून घ्यावं. कारण कोणत्या वेळेस तो साधनवंत कोणत्या उद्देशानं कोणता विषय समोर ठेवून सांगतो हे त्याच वेळेस उमटल. आपण आपल्या मनाने जर ऐकलं ना अर्धवटन गेलो निघून, किंवा दुरून समोरासमोर असा भिंती आडून ऐकलं, तर त्याचे वेगळे परिणाम होत असतात. म्हणून ते ज्ञान नीट समजायला पाहिजे. आणि म्हणून म्हणतात अज्ञ जो विवेकहीन, अश्रद्धान श्रद्धा रहित, संशयात्मा. या संशयानं तर सगळा गोंधळ झालाय. संसारामध्ये सुद्धा सुख नष्ट होतंय. जर उभयता पती पत्नी जर एकमेकावर विश्वासून असतील तर संसार गोड, पण जर पती पत्नीमध्ये जर तणाव असेल तर मात्र तो संसार गोड होत नाही. आणि म्हणून मग पुन्हा नंतर मंदिरात जाऊन देवा आम्हाला सुखी कर, आमच्या सगळं कर आहे. अरे तुमच्या बुडाशीच तुमची गुत्ती आहे की तुम्ही परस्परांना नीट आपलंसं म्हणत नाहीत, त्याच्यावर हुकूमत गाजवायला पाहतात, मेरी सुनो. आणि मग त्यामुळं काय होते, घरात करकरी होतात. आणि म्हणून संशयात्मा, माणसानं संशय नसावं, सरळ मनाचा असावा. विनश्यती, तो संशयात्मा श्रद्धाहीन अज्ञान माणसाचा ऱ्हास होत असतो. संशयात्मनः अयम लोकः न असती, आणि संशयी माणसाला या मनुष्यलोकाची सिद्धी होत नाही, न परलोकाची सिद्धी होत नाही, न सुखम, आणि सुखही मिळत नाही. योग संन्यस्त कर्माणं ज्ञान संचिन्न संशयं आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनंजय. धनंजय, अर्जुना धनावर विजय मिळवणारा तो धनंजय. अर्जुना योग संन्यस्त कर्माणं, आणि कर्मयोगाच्या द्वारे ज्याने विविध सर्व कर्मे परमेश्वराला अर्पण केली. संन्यस्त म्हणजे अर्पण केली, म्हणजे आपल्या निष्काम हेतून ती कर्म संन्यस्त म्हणजे अर्पण केली. कोणाला? परमेश्वराला. आणि ज्ञान संचिन्न संशयम, ज्ञानानं सगळे विवेक ज्ञानानं ज्याचे सगळे संशय दूर झालेले आहेत. आत्मवंतम, असा आत्मज्ञानी पुरुष कर्मानी न निबध्नंती, म्हणजे जो निष्काम कर्म करतो त्याला कर्म बांधन नाहीत, म्हणजे कर्माच्या बंधनामध्ये तो अडकत नाही. तस्माद् ज्ञान संभूतं हृत्स्थं ज्ञानासीनात्मन छित्त्वैनं संशयं योग
मातिष्ठोत्तिष्ठ भारत. तस्मात म्हणून भारत म्हणजे हे भरतवंशी अर्जुना, हृत्स्थम एनम अज्ञान संभूतम, अंतःकरणात असलेल्या या अज्ञानातून निर्माण झालेल्या आत्मनः संशयम, आपल्या संशयाला ज्ञानासिना, ज्ञानरूपी असिना, असी म्हणजे तलवार, ज्ञानरूपी तलवारीने छित्वा म्हणजे त्या अज्ञानाला तोडून योगम आतिष्ठ, समत्वरूपी योग किंवा निष्कामरूपी योगावर तू स्थित होऊन राहा आणि उत्तिष्ठ, उभा राहा युद्धाला. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला या 4थ्या अध्यायामध्ये ज्ञान कर्म संन्यास, ज्ञानाद्वारा कर्माचा संन्यास, असा नुसता संन्यास नाही का, कारण ज्ञानानं कोणतं त्याज्य कोणतं नाही त्याज्य ते समजत असतं. म्हणून ज्ञानरूपी ज्ञान कर्म संन्यास योग हा इथं अध्याय संपलेला आहे. आता इथं ज्ञान, कर्म आणि संन्यास 3 विषय मांडलेले आहेत. आता पुढच्या अध्यायामध्ये कर्म आणि संन्यास, त्याग आणि म्हणजे पुढचा अध्याय कर्म संन्यास आहे. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञानकर्म संन्यासयोगो नाम 4थोऽध्यायः. अशा प्रकारे उपनिषद, ज्ञान, योग हे सगळे शास्त्र आमच्या शास्त्रात मिळालेले असल्यामुळं या सगळ्या याच्यातून भगवान श्रीकृष्णाचा जो उपदेश आहे, कारण सगळे शास्त्र या शास्त्राशी मिळते, म्हणून भगवान श्रीकृष्णाचा जो उपदेश आहे तो उपदेश कोणता, ज्ञान कर्म संन्यास हा जो उपदेश आहे त्या नावाचा हा अध्याय येथे संपलेला आहे. कधीही गीतेमध्ये समाप्तम येत नसते, कारण ज्ञान हे कधी संपत नसतं, म्हणून समाप्तम कधीच येत नाही, इति येत असते. संपलं असं, इति म्हणजे असं, मग याच्यात समजून घ्यायचं इथं संपलं. पाय कुठंच समाप्तम असं नाही म्हटलेलं याच्यात. योगो नाम 4थोऽध्याय हा 4था अध्याय आणि सुरुवातीला इति आहे, संपला अशा प्रकारचा.